सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा. पितृपक्ष संपत आला की शरद ऋतूची चाहूल लागते. शारदीय नवरात्रोत्सवाला आपल्याकडे खूप महत्त्व दिले जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार यावेळी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:18 सुरू होईल आणि शुक्रवार 4 ऑक्टोबर रोजी पहाटे 2:58 समाप्त होईल. नवरात्री म्हणजे नवरात्र देवीची पूजा आणि उपवास करण्याला खास महत्त्व आहे. शारदीय नवरात्रीचा पवित्र सण गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होत आहे, जो 12 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यावर्षी नवरात्रीचा पहिला दिवस गुरुवारी येत असल्यामुळे देवी पालखीत स्वार होऊन येईल. शारदीय नवरात्रीच्या काळात काही लोक संपूर्ण 9 दिवस उपवास करतात, तर काही लोक पहिला आणि शेवटचा उपवास ठेवतात. नवरात्रीच्या उपवासात काही नियम पाळणे गरजेचे आहे. जाणून घेऊया नवरात्रीच्या उपवासाचे नियम. नवरात्रीचे 9 दिवस दुर्गा देवीच्या विविध 9 रूपांची पूजा करण्याची परंपरा आहे. नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी भाविक विधीपूर्वक पूजा करतात आणि उपवास करतात. असं म्हणतात, देवीची उपासना करण्याचे फार कडक नियम आहेत. त्यामुळे नवरात्रीचे व्रत नियमानुसारच पाळावे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उपवासाचा संकल्प करून घटस्थापना करावी. हिंदू धर्मग्रंथानुसार उपवासाचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांच्या उपवासात लोक खिचडी, फळे आणि इतर उपवासाचे पदार्थ खातात. काही ठिकाणी अनवाणी म्हणजे चप्पल न घालता हे व्रत पाळले जाते. आपल्या परंपरेनुसार नवरात्रीचे हे व्रत केले जाते. याशिवाय व्रत पाळण्याचे इतरही काही नियम धार्मिक ग्रंथामध्ये सांगितले आहेत. जाणून घेऊया नवरात्रीच्या उपवासात कोणते नियम पाळावेत. नवरात्रीच्या उपवासाचे नियम. नवरात्रीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये खोटे बोलू नये आणि राग टाळावा. या 9 दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारे स्त्री किंवा मुलीचा अपमान करू नये. साधारणपणे लोक दिवसातून 2दा भरपूर फराळ केल्यानंतर उपवास करतात, पण असे करू नये. उपवास केल्याने फळ मिळत नाही असे मानले जाते. उपवास करतो तर तो भक्तिभावे करावा आणि एक वेळ ठरवून फराळ करावा. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने तामसिक पदार्थ, गुटखा, पान, मसालेदार अन्न किंवा मांस आणि दारूचे सेवन करू नये. नवरात्रीचे व्रत मध्यंतरी मोडू नये. काही गंभीर समस्या किंवा अडचण असल्यास देवीजवळ क्षमा प्रार्थना करूनच उपवास सोडावा. जर तुम्ही सप्तमी, अष्टमी किंवा नवमी तिथीला नवरात्रीचे व्रत सोडले तर उपवासाचे उद्यापन करून 9 कुवाऱ्या मुलींची पूजा करून त्यांना भेट वगैरे देऊन त्यांचा निरोप घ्यावा. असे केल्यानेच उपवासाचे फळ मिळते असे मानले जाते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.